नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा सध्या राजकीय दृष्ट्या खूपच चर्चेत आहे। गावित कुटुंबाचा दबदबा, काँग्रेसचा वाढता आत्मविश्वास आणि महायुतीतील अंतर्गत तणाव यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे। चला जाणून घेऊया नंदुरबारच्या राजकीय घडामोडी आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। नंदुरबारच्या राजकारणात गावित कुटुंब हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे। विजय कुमार गावित जे 6 वेळा नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले, हे भाजपचे दिग्गज नेते आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या किरण तडवी यांचा 76,247 मतांनी पराभव केला होता। पण त्यांची मुलगी डॉक्टर हिना गावित यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गोवाल कागदा पाडवी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। आता प्रश्न आहे, गावित कुटुंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा आपला दबदबा कायम ठेवणार का? दुसरीकडे काँग्रेसने गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली 2024च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला होता। 2,03,752 मतांनी त्यांनी हिना गावित यांचा पराभव केला होता। यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आता ते स्थानिक निवडणुकीतही जोरदार आवाहन देण्याच्या तयारीत आहे। विशेषतः अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यांमध्ये काँग्रेसचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। पण शहादा मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते। शहादा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली। पण यामुळे काँग्रेसमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। राजेंद्र गावित यांचा शहादा आणि तळोदा तालुक्यांमध्ये प्रभाव आहे, पण त्यांच्या पक्षांतरांमुळे काँग्रेसची रणनीती यशस्वी होईल की गटबाजीमुळे अडचणीत येईल, हे पाहणे उत्सुकताचे ठरेल। नंदुरबार मध्ये महायुतीत तणाव वाढला आहे। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत। कामगार कल्याण मंडळाच्या भांडेवाटपात गावित पिता पुत्रीचा वचक असल्याचा त्यांचा दावा आहे। हा वाद स्थानिक निवडणुकीत महायुतीच्या मतांचे विभाजन करू शकतो आणि याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल आणि तुलनेने मागासलेला जिल्हा आहे। येथील मतदारांचे प्रमुख मुद्दे आहेत शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणी पुरवठा। 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार मध्ये 12,191 आदिवासी मतदार आहेत, जे या निवडणुकीत निर्णायक ठरतील। जो पक्ष या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार करेल आणि विकासाची हमी देईल तोच मतदारांचा विश्वास जिंकेल। 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरूस पाहायला मिळेल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गावित कुटुंबाचा प्रभाव कायम राहील, पण काँग्रेस गोवाल पाडवी यांच्या यशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल। शिंदे गट स्वतंत्रपणे काही जागांवर उमेदवार उभे करू शकतो, ज्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या या निवडणुकीत गावित कुटुंबाचा दबदबा, काँग्रेसचा उत्साह आणि महायुतीतील तणाव यांचा मेळ कसा जुळणार हे पाहणे रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं, कोणता पक्ष या निवडणुकीत बाजी मारेल? आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।